जा ना मुंबईला. हे गाईज, हाऊ डू यू डू, हाऊ आय डू लुक, आय डू 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 डू. कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. अँड ॲज युजली तुम्हाला माहिती आहे मी अशी उपासोंडी तयार होऊन नाही दाखवत. उपासोंडी तयार होऊन मी अशीच नाही आहे. मी कुठेतरी जात असते. हम टहर रहे होते हैं किधर तो, और हम बार बार ऐसे कर रहे हैं क्योंकि मैं अपने नेल्स फ्लेक्स मार रही हूँ कि हमने नेल लगाए हैं अभी, और वो बहुत प्रिटी एंड यू नो क्यूट लग रहे हैं. सो अभी मेरा अवतार और मेरा मतलब हुलिया देख के आपको समझ ही आया होगा कि हम किधर तो जा रहे भाई. सो हम लोग जा रहे कोकण भूतानच्या इथं. सो चाललेलो आहोत मी, मम्मी, पप्पा, मामा, मामी, आर्या आणि दीदी आणि अजून मोठी फॅमिली जी दरवेळेस 31साठी एकत्र होते. मी तुम्हाला बोलले होते की एकत्र येणार आहोत आम्ही, ते उद्या येणार आहेत. बट आता आम्ही आज निघालोय बिकॉज ऑफ आम्ही तिथे जाऊन जरासं आम्ही तिकडचं भूतानचा काय हाल चाल पूछने के लिए हम लोग उधर पहले जा रहे हैं. हाँ, फिर वो लोगों को मिलाएंगे पजेस्ट बन के कि हाँ हे इधर भूत करके. सो सगळे रेडी होत आहेत. मी रेडी झाली आहे आणि हे लोक माहिती आहे ना नुसतं मेकअप थापत असत. माझं काय नसतं बाबा, माझं झालंय. सो आता फक्त मी गाडीत बसणार शूज घालून बस. मला आता सॉक्स पाहिजेत. मामी माझे सॉक्स बघितलेस? आर्याचं पण आमचा मेकअप केलं मी. छान ना? नाही इकडे इधर आओ. क्या बोल रहे हो आप? समझ सुनाई नहीं दे रहा है. मेकअप तो किया इतना अच्छा, पर थोड़ी सी तो आपने लिपस्टिक लगाई है. तो क्या करूँ और क्या क्या लगाओ आपको? क्या क्या लगाओ मुंह पे? गुलापू गुथापू थापू थापू क्या गुथापू? तुम्हारा मेकअप खराब कर दूंगी. तो फिर हम तुमको चापटेगा. सो गाइस आज मी न्यू आय मेकअप ट्राय केलेला आहे बघा. असं म्हणजे लाइनर असं स्मोकी थोडंसं लिटल बिट आणि त्याच्यामध्ये थोडंसं ग्लिटर ॲड केलं आहे मी. हे मी रीलमध्ये बघून ट्राय केलं आहे. दिसत नाही आहे बट ते दिसणार ते फोटोमध्ये वगैरे हलकं हलकं. आय थिंक मी थोडंसं त्याला डार्क करायला पाहिजे. सो तो अभी ये लोग तयार होत आहेत आणि मी माझं झालं रेडी. आता मला सॉक्स घालायचे आहेत फक्त. अँड देन आय एम रेडी. ही आमची मम्मी बघा आणि दीदी. मामी गेली बाहेर. तिचं चाललंय काय वेअर करू. आमचं सगळं झालं काल डन. काय ह्यावेळेस कपडे आहेत काही, ह्यावेळेस कपडे आहेत. नाही तर दरवेळेस इवळत असते की माझ्याकडे नवीन कपडे नाहीत, नवीन कपडे नाहीत. ह्यावेळेस पण आहेत पण भगवान पोच दो ना फिर बहन. ये देखो हमारी मामी गाइस. मामी हाय. आणि ही आमची ब्युटीफुल मम्मी. मी फक्त पावडर लावले का आज? ठीक आहे ना? नेहमी पण असंच करते पण आता काय माहिती. तिला माहिती आहे आता जर कॅमेरा चालू आहे तर नीट स्टेबल राहावं ना. तिचं चालूच असतं. मग असं करल, मग असं करल, मग असं करल, भूतागत नुसतं. ते थोड़ी देर के बाद जब सब रेडी होंगे और हम कार में बैठेंगे. आता काय पाहिजे तुला? मी ज्वेलरी पण वेअर करते थोडीशी गाइस. हे बघा रश सारखा लुक झाला. रश मी काही नाही. सो गाईज पप्पा चाललेले आहेत गाडी आणायला आणि आम्ही सगळे रेडी आहोत. वाजले आहेत 10:30. आमच्या पप्पांचं एक तर ऑलरेडी माहिती आहे आधीपासून असंच असतं की लवकर उठा, लवकर फिरायचं, 4-5च्या दरम्यान म्हणजे घरी येता येतं असं तसं XYZ. सो तसंच त्यांचं चालू होतं की सकाळी लवकर उठायचं. लाईक 5-6 वाजता उठा, 5-6 वाजता 7 वाजेपर्यंत घरातनं निघायचं, 7 वाजेपर्यंत निघायचं, सातारा सोडायचं आणि लांब जायचं आपल्याला. सो वाजले तिथे 10:30. सो पप्पा आमच्या भांडणात पिसाटलेत, चिडलेत. सो आता गेलेत गाडी आणायला. बोललेले सकाळपासून कोणाशी, बट दॅट्स ओके, डोंट माइंड. ते गाडी में अभी सब सो जाएंगे क्योंकि माझी तर ॲक्च्युली रात्रभर झोप नाही बिकॉज आर्या वाजला होती, भैया पण होता आणि आम्ही तिघं एका बेडवरती झोपलेलो. मग त्याच्यामुळे झोपच लागत नव्हती. आणि मग उठले 6:30ला उठले, ग्रीन टी पिली आणि परत झोपले 7 वाजता, 7:30 वाजता. मग 7:30 वाजता उठून मम्मीने आय थिंक मला 8 वाजता उठवलं असेल परत. आणि मग फ्रेश बिश होऊन आता आम्ही 10:30पर्यंत आम्ही रेडी झालो. म्हणजे तुम्ही बघू शकतात की किती लवकर उठली मी. सो
सुबह जल्दी उठना अच्छी बात है, लेकिन रोज़ रोज़ नहीं, कभी कभार ठीक है, जब काम हो, जब कुछ हो तब ठीक है, नहीं तो रोज़ रोज़ उठेंगे यार भाई, चैन की नींद नहीं मिलेगी फिर, नाही क्या. आर्या मतलबी, मला माझं काम केलं नाहीस लक्षात ठेव तू, समजलं ना. सो या, आणि पप्पा गेलेत गाडी आणायला, सो मला सॉक्स वेअर करायचे आहेत, शूज घालायचे आहेत आज मला, आणि हाँ बस. सो या, सो अभी हम कार में बैठेंगे तब हम आपसे बात करते हैं. तब तक के लिए भैयाला आता पाणी भरावा लागणार आहे, बिकॉज आम्ही तर चाललेलो आहोत ना. भैयाने ॲज युजली पाय काढलेला आहे या सगळ्यातनं, त्याला तुम्हाला माहिती आहे तो येत नाही कुठे, नाही येणार आहे कधी, तो आम्हालाच फसवतो सगळे. बट ह्यावेळेस मी एक्सायटेड आहे बिकॉज आम्ही कोकणाला चाललो आहे, आणि कोकणाबद्दल खूप ऐकलं आहे की लाईक लाल माती, समुद्र, बीच, किल्ले आणि आंबे, अजून भूताटकी, तंत्रमंत्र, इसके लिए वो फेमस है, जाना जाता है. और वो रात्रीचं खेळ चालले त्या सिरियलमध्ये लिटिल बिट असं म्हणजे आजूबाजूचा एरिया दाखवला होता, आणि म्हणजे तो छान होता. सो फिरूसा वाटतं, आणि नवीन ठिकाणी चालल्यामुळं माझं मन थोडंसं हे आहे की बाबा वाव छान आहे, काहीतरी बघायला भेटेल यावेळेस. सो वी आर गोइंग टू कोकण, सो सी यू इन नेक्स्ट पार्ट. बेशरम लड़के, बहन को अकेला छोड़ के इधर रह रहा है. तू रे जा तेरी इधर. आता रेडी झाली, रेडी व्हायच्या आधी बोलला असतं तर हे रहती मैं, रे लेती. पप्पा छोड़ेंगे, तेरे भरोसे तो मुझे एक सेकंड के लिए भी ना छोड़े. मी हे बघा आमचा लकी, आणि ही बघा रांटो. हॅलो हॅलो. हे बघा घ्या बाहेर घ्या. हो. की बोल बे, क्यों क्यों अच्छा नहीं लगता. आओ आओ. का मला पाहिजे. हे भगवान, गाडी दारात येऊन कम से कम 5 मिनटं झालेले आहेत, स्टील आमच्या घरातनं सामान बाहेर काढायचं चालू आहे, आणि अजून हे लोक निघालेले नाही आहेत. सो मी बोलले थोडासा आराम करून घेऊ शकते. काय लाव की, स्टिकर आहेत का त्यात. फेविक्विक टाकलं मी. हे काय हां, सांग पप्पाने बोलवलं. गाईज आम्ही गाडीत बसलोय, पण गाडी अजून हल्ली नाहीये गाईज. या दणक्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की पप्पा कसलं तापले. काय बोलायचं नाही, कानात इयरफोन टाकून गप्प बसायचा. हा परफेक्ट. तळूयात, कढई ठेवून तळूयात. सायलेंट, अभी अभी कुछ नाही. मला अवघड वाटला. असं परफेक्ट वाटतंय. सगळं शूट करायला 4 जणी बरोबर येतात. आम्ही डोंट वरी, पप्पा तुला नवीन ड्रेस घेऊन देते. मला कपडेच नाही आवडत ना, ती भेटत नाहीत नीट. आपण घेऊ, मॅक्सी घेऊ तुला. मॅक्सी घालून फिर, मॅक्सी घालून फिरेल. तू घालणारच ना फ्रॉक. मज्जा आहे बाबा मामीची. चला इथं वड्याला त्यांना लय फोटो काढायचे ते लोकेशन. म्हणलं इथं आमच्या इथं वड्याला लय भारी लोकेशन. केटीला काही गळ टाकतात, काही खेकडं पकडतात. इकडं बी हाय इकडं. हा, तर तिथं मामीला न्यायचं फिरवायला. हे बघा गाईज आमचं दुकान, हे जे गेलं ते. ही आमची पुढची काकी फिरती आली बघा. जय माय भाई, माय भाई की जय. मोरया. कोकणाला चाललंय. कोकणची माणसा साधी भोळी, असंच काहीतरी गाणं आहे. पण आजकाल कोणतीच माणसं साधी भोळी नाही आहेत गाईज. आता सगळी डॅम्बीज माणसं आहेत. सगळी. आर्या झोपणार आहे फक्त काय माहिती आर्या. सो अभी हम गांव के नाके पे पहुंचेंगे 1-2 मिनट में, क्योंकि ये रास्ता थोड़ा सा गजब है गाइस. मार्गा पे पहुंचेंगे. मामीचा ॲज युजल हाय गाईज. हाँ बोल काय. अगं कॅमेरा पण चालू करून देत नाही आणि पटपट पटपट बोलती. थांब सांगते तरी, चालू करून दे तरी थांब, ऐकत नाही. हाय काय, हाय का केलास. हां हां, माझ्या प्रत्येक व्लॉग मध्ये मामीचं हाय असतं.
फेमस आहे ना आमच्या मामीचं हाय. ते व्हाईट वरची होती ना तुम्ही गाण्याची गाडी दिसतात दिवसाच्या आधी. आता कसं सेटिंग करणार? असू दे आता कुठे उतरू ना आपण तिथं करू आधी सेट जेव्हा गाडी थांबवलं ना सेटिंग करून घ्या. जिथं. हां चालतंय. मामा काय सेटिंग करणार नाही. मामा ना करणार ना करून देणार. मामा स्वतःची सेटिंग करून बसलाय कामावरती. बस त्याला तेवढीच पाहिजे. समजलं? ते देवा ही वेगळंच काहीतरी. मी कामाचा विचार केला पण आता वेगळा विचार केला. इलेट करंट आहे तिथे. हा, ते कोड वर्ड आहे ते. फक्त मामीला पण नसेल कळलं मी काय बोलली. तुम्ही किती पण 5 स्टार हॉटेलमध्ये जावा, रेस्टॉरंटमध्ये जावा खाण्यासाठी, तुम्हाला टेस्ट नाही मिळणार. जी टेस्ट तुम्हाला रोडवरती मिळेल, फास्ट फूड खाऊन मिळेल ना, ती टेस्ट तुम्हाला हॉटेलमध्ये मिळणारच नाही. आणि आता मी मस्त मंचुरियन, गरम गरम मंचुरियन खाते. खाऊन झाले इनफॅक्ट माझे. एवढी मी बिझी होते खाण्यामध्ये की मी बोलले मी पहिली खाऊन घेते, डिस्टर्बन्स नाही पाहिजे मला. आता थोडंसं भरत आलं आहे माझं. मी बोलले की शूट करू शकतो आपण. मी जाम म्हणजे असं बाहेरचं गचकते, असं बाहेर आलं की बाहेरचंच गचकते. कुठेतरी 7-8 गाडी. आता खाल्ले ना फूड मॉल अर्ध्या तासात मरते. सुंदर डोसा झोपून जाणार. लोड नाही घ्यायचं जास्त, झोपून जायचं. आमच्या घरातले ब्रह्मराक्षस आमच्या मम्मीचा हा दुसरा डोसा आहे. ही दीदी हम वो डोसा खा रहे हैं. अय्यो पोड़ा डोसा. आर्याने पाणीपुरी खाल्ली आणि आम्ही मंचुरियन पण खाल्ला. आणि आमच्या मामी नको नको करत आमच्या मामीनं अख्खा डोसा, वडा, सांबार, आईस्क्रीम सगळं गचकला. सांबार पिऊन टाकले बघा काहीच. वाटी खाली आहे. आय मीन टू से खाऊन करून आली गाईज. गाईज तुम माझी बी गेली. शुगर घे. हे असलं शुगर. शुगरची लिपस्टिक बाय नका करू काय. घेऊ नका रे. वर्थ इट नाहीये. 600 रुपये घेतात ते. काय थांबत नाही. 5 मिनिटं राहत नाही ती. गाडी आणाय गेलेत. गाडी आणायला. सो पप्पा गेलेत गाडी आणायला. आमचं पेट पूजा झालेली आहे. पोट बीट भरलेला आहे. फक्त गाडी जाणार आणि झोपणार आहे गाईज. 12 वाजलेत आम्हाला. आम्ही अजून सातारा ते राजवाड्यावरती आहोत आणि आम्हाला जायचे कोकणला. तुला आलीच ना लय भारी. हाँ दीदी काय म्हणते? अभी हमारी पेट पूजा हो गई है और हम गाड़ी में बैठ के अभी उक्कू केलं. तो माझा खाया. और क्या क्या खाया? मंचुरियन खाया, डोसा खाया. मम्मीने तो 2 प्लेट डोसे खाल्लेत गाईज. त्या 1 सेकंड आणि त्या डोसामध्ये 3 डोसे होते छोटे छोटे एवढे. स्पंज डोसा गाईज. पप्पा करतायत असं करतात गाईज लोकांना. मी 2 प्लेट घेतले. त्याच्यात ना खूप ही आली पहिली. गाईज मी पहिले 2 मंचुरियन घुसले माझे. त्याच्यानंतर ना 1-2 बाईट खाल्ले असतील. नंतर मला म्हणते हळूच एकदम खुनवून की भूमी नाही भूमी तुला खायचंय का ग डोसा? छान आहे. म्हणलं नाही मला नको. कारण की मला माहितीये मला अख्खा जाणार नाही. थांब मला बोलू. कारण मंचुरियन आणेपर्यंत मी 2 डोसे खाऊन टाकलेले. राहिला 1. आणि हिने किती खाल्ला? म्हणून मी म्हटलं तू खाणार. एक खाल्ला मी. गणित बरोबर नाही मग मला खुनवत म्हणते. तिचं म्हणणं होतं की भूमीने जर ऑर्डर केलं चुकून तर मग त्यातलं मला डिवचे मारायला भेटतील. तर तिने ते डिवचे मारले गाय चंद्रागत आणि कुछ नहीं होता. जितना खाना है उतना इंसान खाएगा. हाँ तो मतलब आप अनुमान लगा सकते हो गाइस. सो गाइस अभी निकले हुए हमें आधा घंटा भी नहीं हुआ. 12:30 बज फुलके असतात ना. फुलके असतात तेवढा डोसा. फुलक्यापेक्षा पण हा छान असतो. तर 12:30 वाजले. 12:30 वाजले गाइस. हेवर टाक. क्या हुआ? हाँ अभी हम गचकने वाले हैं गाइस. डर दूर क्योंकि अभी एसी मस्त ठंडा हवा दे रहे. आज आर्या आमचं बाहेरचं बरोबर ढसती. पाणीपुरी बिनीपुरी हातानं. घरातलं जेवण जात नाही. तिला रिश्वत द्यायला लागते. 10 रुपये देते मग हातानं मेहरबानी करके वो बच्चा हाथ से खाता है. फिर 10 रुपये का भी क्या खाते? टावर फिर निकाला फिर से बहुत. मम्मी मोबाइल देख रही है. मम्मी को कुछ काम ही नहीं है गाइस. सिर्फ फोड़ी देखती रहती वो खाती है. उसका नाम टावर है क्या? तू कोणतं चॉकलेट खातेस ग? फिंगरची चॉकलेट आहे ती. फिंगरची चॉकलेट समजला. सो गाईज आता आम्ही कलंट जरा
भेटतो, जर कलांडलो नाही तर भेटूच, आणि नाही भेटलो तर मग समजा कलांडलो. मला समजायला लागलं मी आता काय बोलणार आहे. बस क्या ममाय. पहिला ब्लॉग बघितला का? जरा बघितला असला तर सांगा की माझी भूमिका कशी आहे त्याच्यात. भूमिका म्हणजे ही भूमिका नाही, माझं कॅरेक्टर म्हणजे मी काय त्यात आहे का कुठे? सगळ्यात आहेत तुम्ही. काय संबंध म्हणजे काय काय पण केलं? मी काय पण करत असताना व्हिडिओ घेते, मग मी दिसते मागं. आता मी बघा कशी समोर दिसते मला. आणि तिचं म्हणणे आज जरा ती चांगली दिसते ना, मग तिचं म्हणणे आज जरा मी दिसावी. प्रॉब्लेम आहे पण आता नाही सांग. तिला शॉपिंग करायचे गाईस. आता पाठीमागं बघतोय काय प्रॉब्लेम आहे नक्की त्याला कळलं. ये देखो माँ कैसी हंस रही है. मामी ना आमच्या नको नको म्हणून गाईस मंचुरियन आणले तिच्यासाठी, बिचारीसाठी आम्ही 2 मंचुरियन एक्स्ट्रा आणले. तिने नाही खाल्ले, म्हणले मी आता जस्ट आईस्क्रीम खाल्ली, नको आम्हाला. तर नको म्हणली आणि तशीच बसली. मी काय विचारलं अरे ते हे निघणार. मला खायचं नाही. परत म्हणली ठीक आहे मी येते, मी आईस्क्रीम खाते. आमच्या मामीच्या लुक्स वरती जाऊ नका गाईस. ती दिसते बिचारी सड पातळ, जसं की तिच्यावर आम्ही अत्याचार करतो, पण खायला तो आमच्या घरातला बकासूर आहे गाईस. सो ऐसा है, मतलब वो बहुत खाती है लेकिन उसके आंख पे नहीं लगता है गाइस. ऐसा चाहिए हमको, ऐसा चाहिए, ऐसा मतलब कुछ बहुत कुछ, हाँ बहुत कुछ खाना है हमको, लेकिन हमारा कैसा होता है, हम इतू सा खाते हैं हमारे आंख पे लग जाता है. मेरा देखो मैं खाती भी और मेरे को लगता भी है ऐसा, मैं है ऐसा. पहलवान खाते भी घर के हम खाते भी हम ना मला बोलो दे. हाँ तो गाइस हम लोग जरा सा खाते, जरा सा नहीं, बहुत हम लोग को बहुत खाना होता है, लेकिन हम कंट्रोल करते हैं क्योंकि हमारा फिगर मेंटेन रखना बनता है ना. फिर मोटे हो जाते हैं हम, फिर मतलब इसीलिए हम कम खाते हैं. इसलिए अभी हा फिलहाल डाएट चल रही, लेकिन डाएटच्या आईचा गो झालाय कारण की गावाला आलोय, आणि त्यात आता उपास सुटलेत म्हणजे आमच्या घरातले बकासूर सगळे वरपायला गेलेत, सगळे मटण चिकन नुसतं, आणि मासे बी खाल्लेत काल तर ह्या लोकांनी. मी नाही खातो, मला माहिती. मला तर मासा भेटला पण नाही. मला म्हणलं तू खाणार का, तुला आवडतो का? मी म्हटलं हो. 3च मासे होते. 3 मासे होते फक्त, त्यातला 1 2 3 भैयाने 3 तर खाल्लाच नाही. कोकणात दुधे सगळ्यात फेमस खेकडा आहे. खेकडा खातात आवडीचे माणसं. आमचा काका खेकडा लय भारी बनवतो गाईस. त्याच्यामुळे नाही खात मी. काय नाही, हिची लय नाटकं असतात. खाती तर सगळं, नुसते वर्ण नाटक की एवढंच खाल्लं तेवढंच खाल्लं. नाही तेच सांगते, मला आवडतो पण बनाने का और तुरंत वो खाने का. बहुत ही लजीज खाना बनाती है गाइस. मी भाज्या वगैरे केल्या त्या म्हणजे नॉनव्हेजच्या, सीमाने भाकरी केली छान छान. मग मला मस्त कडक कडक भाकरी दिली, मग तिने केली, मी खाल्ली, त्यामुळे ते जेवण जातं. गाइस 2 भाकऱ्या खाल्ल्यात तिने काल, आणि त्या भाकऱ्या नव्हत्या त्या. पुरावा ए सीमा किती खाल्ली? बंद हो जाएगा चलना भाई. आणि काय खाल्लं? पापुत्रा खाल्ला, पण ती भाकरी खाल्ली तो आने वाली है ना वैसे. पापुत्रा. पण तो पापुत्रा अंगालाच लागणार ना, आता कुठं लागणार तो. कडक कडक म्हणजे बाकीचा पापुत्रा पूर्ण त्यांनी खाल्ला बोलवाला, आणि ती भाकरी तशीच ठेवली. पण मामीने काल मामा भाकऱ्या 1 नंबर केलेल्या आहे. लाजवाब होत्या भाकऱ्या. त्याचा फोनवर बोलतोय सर. अशा काय घरातले सगळे फाट्या मारतात, इसलिए हमें हिला बोलू द्या. अरे बोल. मारते बघा, ऐकूनच घेत नाही. नाही तू अरे बोल. अरे आपण कुठे चाललोय सांग. अरे कुठे चालला? मजाक मत ले, ऑपरेशन के लिए की काय नीट सांग ना. कोकणात चाललोय. भेटूया तिथं म्हणा, भूता दिसताला तिथं. YouTube चॅनल त्यांची YouTube चॅनल ती बोलते, ती लय भारी बोलते. So that's why I didn't shoot with my family guys, because my family put restriction on every behind this sentence. They keep their statements in my statements. Why you are putting your nose in my statements? I talk to myself na. I'm talking with my family na. Then don't interrupt my conversation, please guys. आज तेरे को बोल देगा. मेरे पे कैमरा. जिंदगी झंड आहे इसीलिए. मला 2 वेळा नाक दाबलं, पण मम्मी काय तुमची नाक ते माझ्या आवारात येतं. मम्मी आटोक्यात येते मम्मी माझ्या. नाही हो ऐकत नाही. आणि
दम है तो रोक के बता दम है तो रोक के बता मम्मी जान दम है तो रोक के बता मम्मी नका लागले तर उलटी बिलटी करशील दम तुम्ही बोला रे दम है तो रोक के बता मम्मी जान ए बोला माझा माग बोला माझा माग दम है तो रोक के बता मम्मी जान दम है तो रोक के बता मम्मी जान रोक के बताया तो नाक तेरे को करूंगी तेरा पकोड़ा पुष्पा दिखाता अरे गाईज मम्मीच्या ऐका मम्मी तुम्हाला असं वाटतं की माझी मम्मी ऑब्सेस्ड आहे माझ्या पप्पाने घेऊन असं नाहीये गाईज माझ्या मम्मीच्या स्वप्नात अल्लू अर्जुन पुष्पाचा लुक घेऊन आमच्या वडाला आलाय आणि तिथे शूट चाललंय आणि तो हाय करतो नाही का असा हात हल्ला बिल्ला उलपून असा हा सलाम टाईप चाललंय मम्मी आपल्या इथं चंदन नाही वेगळंच काहीतरी भेटतं सो हा मम्मी सांगत होती की तिच्या स्वप्नात अल्लू अर्जुन आला तर पप्पा लाईक अल्लू अर्जुन माझ्या बायकोच्या स्वप्नात कसा आला आता तो गेला आता शेखावत नाही बगावत येणार आता बोलला शेखावत बगावत नहीं लेगा पुष्पा से मैं लूंगा बगावत और फिर उन्होंने किया झुकेगा नहीं साला म्हणजे पुष्पा आवडतो ना तुला पुष्पा नाही आवडत मग जा चल गाडीच्या बाहेर उतर चल सो हम सब फॅन आहे गाइस पुष्पा के तिचं काय चाललंय माग माझं मध्येच इथं चालतं किसिक 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 मम्मी कर का जरा किसिक कर ना किसिक आहे फक्त किस 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 कसिक्का असं असं कर मामी किसिक नाही मला अरे फक्त एवढा किसिक टाइम टाइम असं किस 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 का सिक्का असं आहे किस 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 गाण्याची वाटळे लावतात गाईस पता है आपण किती नाही आले आता आम्ही प्रतापगड पासून खाली समोरच्या कोणत्या तरी घाटात आहोत आणि रस्ता असा म्हणजे खूप छोटा आहे 1 वे 2 वे दोन्ही पण म्हणजे एका असत्या तेवढ्याशा रस्त्यामधनं करायचं आहे सो रस्ता छोटा असल्यामुळं प्रवासात थोडीशी दगदग होणार आहे गाईज आपली आणि आपण ना लय उंचावरती आहोत आणि इथनं दरी लय खोल आहे आणि त्याच्यामुळे पोटात ढवळायला आहे गाईस कारण की आम्ही लय काय काय खाल्ले आम्ही पिठलं भाकरी खाल्ले आम्ही थालीपीठ खाल्लंय आम्ही माझी लिपस्टिक गेली का मला बघू दे लिपस्टिक लावून बोलते तुमच्याशी बेशरम लडकी अच्छे से बैठ तू पहिली तो सो गाईज आम्हाला मळमळताय गाईज मळमळताय डाऊचे खाल्लेत आम्ही बरेच आणि त्यात हे ऊन तर आज देत आहे गाईज आणि आम्ही घाटात ते गाईज तर आम्हाला कसं तरी होतंय आणि मला आता मामानं सांगितलं मग अशी की कोकणापर्यंत असंच रस्ता आहे घाटाचा तर जणांनाही गाईच वाईट की रस्ता लय बेकार आहे नको बघू तू मोबाईलमध्ये मी बघते ना मोबाईलमध्ये चष्म्यामधून त्याच्यामुळे मला काय होईना ए नाचे मामी मग कर ना हे कर फक्त हा नाईस नाईस ए तू भी है कर सो खूप काय खाऊन ही महिना मला खिडकी उघडी ठेवायला सांगितले हिला कसं तरी होतंय म्हणून वाव कसलं भारी होतं शूटसाठी बघा पाहुणे जेवला काय थालीपीठ भाकर पिठलं भाकर अंतरावरती आहोत फक्त आणि फक्त आणि तुम्ही बघू शकतात की किती छान आहे बघा परिसर ही आपली गाडी आणि इथली झाडं डोंगरे लाल माती इथली माणसं इथली लोका वॉज व्हेरी व्हेरी नाईस अजून तरी आम्ही कोणाला भेटलो नाही आहे बट आय नो म्हणजे जेवढं बघितलं आहे तेवढं मला माहिती आहे इथे काय आहे बघूयात आपण थांबा इथे आहे एक बघा गाईज जो बसलेला आहे आणि बघा एक झाड किती डेंजर आहे आणि ही अशी नदी वाव ब्युटिफुल ब्युटिफुल हा डोंगर आपण ह्या रस्त्याने चाललो आणि 55 किलोमीटरचं अंतर पार करायचं आणि ही आमची मम्मी गाईज ब्युटिफुल अशी आणि ही बघ छान आहे ना आरू
बापरे किती डेंजर आहे. आता यांनी एवढा मोठा मासा पकडलाय. मासा नाही आहे मासा. जे काय आहे ते बघा, ते लय डेंजर लागतं. मामाजवळ जाऊ नको. सो गाईज आता आम्ही कोकणमध्ये फायनली पोचलो आहोत आणि गावं वगैरे आहा जुम्मेश्वरी आहे सगळं मस्त. झाडं बिडं इथली लोक ते जे गावातली हालचाल असते नाही का, हंडा भरून बायका चालल्या आहेत, पाणी भरून येत आहेत, दरी डोंगर दरी. मग परत काय आम्हाला काहीतरी दिसलं पण वाम बघितल्या मी ते ब्रिजवरती आधी ते. आणि आता आम्ही इथे थांबलो बिकॉज यू नो दॅट वी लव्ह नॉनव्हेज. सो आम्ही इथनं आता चिकन घेतोय आणि चिकन घेऊन आम्ही आता जाणार आहोत जिथे आम्ही स्टे करणार आहोत पप्पांच्या फ्रेंडच्या घरी तिथे. आणि मग तिथे आम्ही बनवणार आणि आम्ही खाणार आहोत. सो या आणि मस्त आहे यार, हे जाम आवडलंय मला. हाय, कुठं जाताला? खय जाताला? खय जाताला? खय जाताला? खय जाताला? पडशील अरे पडशील. दिदे मला भाषा येते बघ. खय जाताला? एवढंच येतं आम्हाला. त्याचं पण येतं आपल्याला. खय जाताला? अजून मी असा विचार केला तर बोलू शकते. ते एक मोठा प्रॉब्लेम आहे की त्या अजिबात रेंज नाहीये. सो मी म्हणजे सोशल लाईफ, इंटरनेट वगैरे म्हणजे फोन लिटरली बंद करून ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही. बिकॉज ना कॉल लागणार आहे ना कॉल करता येणार आहे कोणाला, इफ जर काही इमर्जन्सी अर्जन्सी असली तर. बट ते त्याचा तो विचार नाही करत एवढा. तो विषय वो सब आगे है, वो सब किस्मत में है, तो वो ज़्यादा वो नहीं सोचने का. सो मैं ये सोच रही हूँ कि हाँ रेंज वगैरह नहीं है तो अभी हमें पूरी रात और सुबह भी बिना नेट और रेंज के रहना है, जीना है. और ये बहुत डिफ़िकल्ट है गाइस कि बाबा 12-13 घंटे बिना फ़ोन के सर्वाइव करना. सो हे झाड बघा कसं आहे गाइस, किती डेंजर आहे. हो माय गॉड. दे ना मग रबर शोधून. रबर नाही हातात, पॉकेटात असेल ना. मम्मीचं आमच्या सुरू झालं गाइस. आम्ही कोकणात आलतो ना तर मम्मी मम्मी म्हणतलं की केसा बिसा बांधून बसा नाही तर झपाटतलं तुका. अरे मम्मी माझ्या मागे हात ना लय मोठा आहे. सो असं एवढ्या छोट्या चिंदी मिंदी गोष्टी माझ्या मागे नाहीत लागणार, बरोबर का. आधीच जिंदगी मागे लागली ती कमी आहे का. सो हां तर आता आमचं नॉनव्हेज वगैरे घ्यायचं चाललंय. बघा कसे फिरतायत आमची काशीदांची जत्रा. आणि काय म्हणते इथे एक रिक्षा उभी आहे गाईस आणि गाड्या येत आहेत जात आहेत आणि ते बसले. आता ते आता कदाचित मच्छर चावायला सुरू करेल. मच्छर चावतात. सो आम्ही जाऊ एक अर्धा हाफ 1 आवरमध्ये जाऊ. मग माझा असा विषय की बाबा नेट असावं. बट कधी कधी असं वाटतं की नेट नसलं तरी चालेल. बघू सर्वाईव्ह करू शकतो की नाही बिना फोनचा. अवघड आहे बट करू शकतो. बस स्टॉप पाठवतो. हे बघ मामा हाय. सगळे फाट्यावर मारतात. कोण सिरियसली घेत नाही मला. कधीच कोण सिरियसली घेत नाही म्हणून जिंदगी झंडे. चापडीला सिरियसली घेत नाही. दे तू चापड दे. माहिती आपण तिला किती सिरियसली काय सिरियसली घेत नाही. सो हे नको करूस. बोकड तोंडे. मी चिप्स बिप्स घेऊन येते गाईस. बॉब्या बिब्या दाखवली ही. जर तुम्ही कोकणाचे असाल तर ही बघा नंबर बघा आणि सांगा रिक्षा तुमची असेल तर कमेंट मध्ये. आणि मी चिप्स दाखवला. चिप्स बिप्स घेते गाईस. ती तिखट बॉबी बिबी घेते खायला मस्त मज्जा. आणि आता आम्ही थोडासा चहा घेतो. कॉफी भेटत असेल तर कॉफी घेतो. बट काही ना काहीतरी घेतो. थोडीशी जरा एनर्जी. अच्छा है रे ये. मुझे अच्छा लग रहा है. दाग लागले काहीतरी पेटवलंय वनवा. वाटतं असं म्हणजे काही कोणाशी कनेक्शन नाही लेन नाही. सिर्फ घुमो खाओ पिओ. मला नाही आवडत फिरायला हे तुम्हाला माहिती आहे. सिरियसली घेऊ नका. बट आत्ता भारी वाटतंय जस्ट बिकॉज की मी कोकणात आले. छान आहे का. आवडलं आपल्याला. आवडलं पहिल्यांदा काहीतरी. सो लेन देन नहीं, कोई कांटेक्ट में नहीं और ऐसे घूमते रह रही हूँ मैं फैमिली के साथ हूँ अभी बहुत दिनों से. आधीपासूनच हे लहानपणापासूनच ते काही नवीन नाही सांगायचं. बट हे चांगलं वाटतंय की भाई नो फ्रेंड्स
कोणाशी कनेक्टेड नहीं है, कोणाशी म्हणजे काय हाय नहीं लेन देन, सिर्फ परिवार अपना, मैं, मेरे मज़े, मेरा भाई, मेरा लक्की, मेरा मम्मा, मेरा पापा, और हम लोग घूम रहे खा रहे पी रहे मौज मस्त। सो ऐसी लाइफ आई वांट जो मैं जी रही हूँ, और मैं बहुत खुश हूँ एज यू नो दैट कि जो है। पी तू पी स्टिंग शी माउंटेन ड्यू शी इंटरप्ट केलं, मी विसरले काय बोलत होते। हाँ मैं मतलब मेरी फैमिली खुश है, इसकी वजह से मैं खुश हूँ। यू नो आई स्माइल, आई लाफ अ लॉट, आई स्माइल अ लॉट, बट तो पप्पा आलेत आमचे गाईचे बघा, चाय पी रहे गाईज। नाही आलं बरोबर, इथे चाललं आहे तर मसाला वगैरे घ्यायचं। आर्या तिथेच थांबा, इथे येऊ नको मारीन। ही बघा आर्या दिसली का? सो दमली तर आहे असं वाटते। आता मी काय करणार माहिती, मी आता गावात जाणार आणि जर तिथे म्हणजे आम्ही ज्यांच्या घरी चालू, जर तिथे कोणी असेल राहायला वगैरे तर त्यांच्याकडे जाऊन हॉरर स्टोरीज वगैरे काढून घ्यायचा प्रयत्न करणार आहे। बिकॉज यू नो की मला हॉरर मूवीज स्टोरीज खूप आवडतात। सो बघूयात, बिकॉज कोकण तर मोस्ट हॉन्टेड प्लेस म्हणून ओळखलं जातं, मला मारतील लोक इथं। हां तर त्या काय स्टोरी सांगतायत ते आपल्याला कळेल आणि मस्त नवीन नवीन काहीतरी ऐकायला भेटेल, फक्त त्यांनी सांगू देत बस। आर्याला झपाटलं की काय आहे बघ, 31 बोट वाटते तिकडे, बापरे। आधी झाला पहिला पण सगळं म्हणजे 2 तास पुढे जायचं, 2 ते 3 तास। सो गाईज हम आ चुके हैं, ये मला त्यांचं घर माहित नाही म्हणून आम्ही अख्खं गाव फिरणार आहोत गाईज। बघा गाव किती छान आहे, घर बघा। सो गाईज 15-20 मिनटं झालेत आम्ही इथे येऊन, आणि इथं बघा एकही जण तुम्हाला दिसणार नाही आमच्या व्यतिरिक्त, आणि हिचं जगा वेगळं चाललंय। सो एक पण जण तुम्हाला इथे दिसणार नाही बाहेर, आणि आम्हाला अजून त्यांचं पप्पांच्या फ्रेंडचं घर नाही मिळालं आहे गाईज। आणि वाजले आहेत आय थिंक 7 वाजले असतील। स्टील आम्ही अजून वरती त्यांच्या घरी नाही पोचलेलो आहोत, आणि इथे कोणीसुद्धा नाही ज्यांना आपण विचारू शकतो। पूर्ण सुनसान आणि सन्नाट आहे, आणि मी हळू बोलते कारण की मला मामाने सांगितलं जोरात बोलले। आलो आम्ही फायनली आजींच्या घरी। बाई गाईज बघ कसलं भारी आहे। भूमी कशासाठी एकत्र नाही का, जेवण बिवण म्हणजे ह्याच्यासाठी कोटा। वाव बघा कसलं भारी आहे गाईज। ही दीदी आली मांजर घेऊन, कुठे काय आहे? सगळे धापारच्या वरती त्याला आम्ही घर शोधत होतो। फायनली आम्ही आता पप्पांच्या फ्रेंडच्या घरी आलो आहे, आणि ते गावची फिलिंग वाईब आहे, एक नंबर आहे। सो छान छान वाटतंय। आता कन्फ्यूज इथे राहायचं का दुसरी अजून एक आहे तिथे राहायचं, बट बघू आता काय होतं। आणि दमलो आहे थोडंसं, तो मी पाणी वगैरे पिते थोडासा, फ्रेश वगैरे होते, अँड देन आल टॉक टू यू। हे बघा मला काहीतरी दिसलं कोकणात आल्या आल्या, हे बघा काय आहे, शिट इट्स मूविंग। सो गाईज आम्ही चाललेलो आहोत बॅग वगैरे आणायला, आणि मागे बघतच असेल फक्त मामा आहे, एक पप्पा पुढे आहेत, एक मामा मागे। मातीची ना कौलाची बघा घर छान आहेत, आणि चंद्र पण मस्त आहे, तुम्हाला दाखवते थांबा। सो गाईज फायनली मी फेस वॉश करून मी आता फ्रेश आहे, थोडीशी भूक लागली आहे मला लय गाईज, वाजलेत 8 साडेआठ, आणि सगळे बघा आमची फॅमिली सगळे अशी बसले घरी। पप्पा दिसले का? दिसले थोडेसे बच्चा, भूक लागली आता, आणि आम्ही गाव वगैरे फिरलो, हलकं हलकं मस्त वाटलं, छान छान एकदम। घरं वगैरे बघितली तर आम्ही लय भारी भारी घरं, प्रत्येक घराच्या पुढे असं पटांगण आहे, आणि अशी कौलांची घरं, मातीची घरं, लाल माती नाही आहे एवढी, बट लाल माती नाही आहे, हो बोल नका, लाल माती नाही आहे, दगडातलं आहे।
आणि दगडात काही सांगते बघ तिथे मी दगडातले आणि चिऱ्या दगडाची घरं आहेत आणि इकडची माणसं म्हणजे इथे मोस्टली अशी हे नाही यंगस्टर्स नाहीत, सगळे बुजुर्ग लोक आहेत क्योंकि यंगस्टर्स सगळे शहराकडे गेले असते. चांगले पडले तर बघवणार नाही कोणाला. फ़ोन चार्जिंग कमी है सो मैं चार्जिंग लेके बैठी हूँ अभी. सो चार्ज को लगाऊंगी, 6% है चार्जिंग सिर्फ. और मेरे नेल्स आज सुबह ही लगाए थे, टूट गए गाइस. ये देख, लेकिन वो समझ भी नहीं आ रहा, अच्छा लग रहा है. ठीक है कोई बात नहीं, समझ भी नहीं आ रहा है. और अभी मैं थोड़ा सा मॉइस्चराइजर लगाती हूँ, लिप बाम लगाती हूँ और खाना खा के सो जाती हूँ. अगर कुछ इंटरेस्टिंग लगेगा तो आपको दिखाऊंगी, नहीं तो आप भी सो जाओ. नाइस. इथं बघूयात का काय देते. कसलं डेंजर आहे बाई. मी नाही खोलणार दरवाजा. ऐ कोई अरे बांगड्यांचा आवाज तू. शिट मेंटल घाबरले ना मी. कोणतरी हाय. राणी कशी आहे भाकरी? कसं आहे? मस्त मस्त ना. गाईज आज मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम तांदळाची भाकरी ट्राय केली. मला मम्मीने सांगितले तांदळाची आणि ज्वारीची भाकरी कच झाली, म्हणजे करायला पद्धत टेस्ट वेगवेगळी लागू शकते, चांगली लागू शकते. ज्वारीची मला आवडते. बघा भाकरी करणारी इकडे बघा सांगणारे किती जण आहेत. असं करा तसं करा तसं करा. हे बघा ताई आहेत, ही आमची सीमा. सीमा आहे आणि नीट करा आतमध्ये खोल आहे भाजून. तुम्ही बघू शकता जिथे जायचं तिथली मजा घ्यायला शिका, छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घ्यायला शिका. आमचं तर तसंच आहे, जी गोष्ट आहे त्यात समाधान माना. जेवढं आपलापणा म्हणजे जेवढं नॉर्मली राहता येईल, नॉर्मल लाईफ जगायचं. लाईक नो हायफाय नाही, साधेपणातच आनंद आहे असं मला तरी वाटतं. आणि मला असं साधंच जगायला आवडतं, जास्त हायफाय लोकांसारखं नाही. जे आहे ते ओरिजिनल, जे आहे ते ओरिजिनल दाखवायचं, जे नाही आहे ते उगाच फेक नाही करायचं असं आहे. सो मी भाकरी आज ट्राय केल्या. ती भाकरी मला टोकल्यामुळे मी नीट टाकू नाही शकले, बट ठीक आहे झाली, चांगली झाली. आणि तांदळाची भाकरी होती प्लस. आणि सो भूक तर लागली आहे. मग आता आम्ही जेवून वगैरे घेऊ. आणि मी म्हणजे कोकणातल्या स्टोऱ्याज वगैरे खूप जास्त ऐकल्यात, उतारे टाकणं किंवा काही गोष्ट हद्द. तर ते मला असं ऐकून एकदा असं त्यांच्याकडनं तिथल्या रहिवाशांकडनं ते कोकणातल्या स्टोऱ्या ऐकून घ्यायच्यात. सो मी एका आजींना बोलली आहे, बघू जर झालं तर ठीक, नाही तर मग नो प्रॉब्लम, इट्स ओके. लाइफ में कुछ ना कुछ तो छूट ही जाता है, बनिए ना, वो वाला मोमेंट फिर हो जाएगा. सो अभी मैं खाना खा के लेती हूँ. और ठंड नॉर्मली है, इतनी ज़्यादा नहीं है, और कंटाला भी बहुत आ चुका है. सो हम खाना खाते हैं मस्त, तांदळाची भाकरी, चिकन भात. एंड देन लेट्स सी की एनर्जी आहे की नाही. एंड देन वी विल टॉक. ओके. कसं वाटतंय आपणाला कोकणात येऊन? कोकणची माणसं साधी होई, लय छान, लय मनापासून चांगली माणसं, सुंदर माणसं, एकदम छान. तिथले घरं पण छान, माणसं छान, निसर्ग छान. कोकणातली चव अप्रतिम, मस्त छान. छान शिवाय जास्त काय ऐकायला नाही मिळालं याच्यामध्ये. हां चालू आहे. सो गाइस हे बघा इथे आता भाकऱ्या केल्या आपण. ही मस्त आहे. इथे मी व्हिडिओ करणार आहे. घर नाही है ये तो कुटिया हमारी है ती वाली. आणि हे घर आहे जिथे आपण राहिलो आहे. ए चप्पल काढा रे. आणि आता सगळं आणायचं करायचं चाललंय. सो करते मी. चप्पल काढ पहिली चप्पल काढ. बघा आमची दीदी हंडा घेऊन आली आहे. आणि या तुम्ही पण आमच्या सोबत जेवायला. तांदळाची भाकरी आणि चिकन खायला. मला फक्त लिंबू द्या. झालं का होत आहे? या